पेण तालुक्यामध्ये प्रसिद्ध धोंडपाडा या ठिकाणी श्री संत तुकाराम बीज 27 मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली आहे आणि यंदाच्या सप्ताहाचं 120वे वर्ष आहे. धोंडपाडा गावाचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजेच सद्गुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज ह्या गावात मिरचीचा व्यवसाय करण्यासाठी गावात आले आणि ह्या गावात वास्तव्य करून तिथलं मीठ आपल्या गावाकडे घेऊन गेलेत अशी आख्यायिका सांगितली जाते. धोंडपाडा गावाचे रहिवासी श्री चिंदूबाबा कडू यांनी ह्या संत तुकाराम बीजेची परंपरा सुरू केली आणि आज समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज, बन्सीलाल बाबा महाराज, हौसीराम बाबा महाराज यांच्या कृपाशीर्वादानं आणि सर्व धोंडपाडा गावातील ग्रामस्थ आणि पंचक्रोशीत ग्रामस्थ यांच्या सहयोगातनं आजही परंपरा अखंडित आणि भव्य दिव्य प्रमाणात सुरू आहे. या सप्ताहामध्ये काकडा, श्री ज्ञानेश्वरी पारायण, श्री गाथा पारायण, श्री गीता पारायण, प्रवचन, हरिपाठ आणि कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान आणि नामदान होणार आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हबप हरीश महाराज फडके, जयेश महाराज भाग्यवंत, लक्ष्मण महाराज दैवकर, साईराम महाराज बावळे, बालाजी महाराज मोहिते, केशव महाराज घुले आणि विशाल चौधरी यांचे कीर्तन संपन्न झाले. तर ह्या कीर्तनाला मृदंग व कमणी म्हणून हबप महाराज उखळीकर परळी वैजनाथ गेली 15 ते 16 वर्ष सेवा देत आहेत. यावर्षी जगद्गुरू श्री संत तुकाराम बीजोत्सव दिनांक 5 मार्च रोजी हबप केशव महाराज घुले यांच्या कीर्तनानं संपन्न झालाय आणि हजारो भाविक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. माझं नाव चंद्रकांत भोईर. आमच्या गावात तुकाराम बीजेची परंपरा महाळुंगा येथील श्रीपती बाबा आणि आनंद बाबा यांनी परंपरा चालू केली 1906 साली. ही परंपरा आज आमचे गावकरी सातत्याने टिकवून धरत आहेत आणि चालू केले आहे. हा वर्ष 10 तर पूर्ण झाले, 120वे वर्ष आहे. या तुकाराम बीजेच्या सप्ताहामध्ये अखंड विनावादन, काकडा, ग्रंथालय ज्ञानेश्वरीचं पारायण, गाथा पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आणि हरिजागर असे कार्यक्रम दैनंदिन होत असतात. या कार्यक्रम होते वेळेस अनेक कीर्तनकार सांगतात की धोंडपाडचा तुकाराम बीजेचा सप्ताह आम्ही उभ्या महाराष्ट्रात प्रचार करतो, पण असा सप्ताह कुठेही नाही. म्हणजे एवढा मोठा सप्ताह, ऐश्वर्य संपन्न सप्ताह असं कालचे केशव महाराज घुले होते, त्यांनी सांगितलं. आणि या सप्ताहामध्ये तुकाराम बीजेच्या दिवशी हा ढकू जो दिला जातो, हा ढकू याची परंपरा अशी आहे. ज्यांनी ही तुकाराम बीज चालू केली श्रीपती बाबा यांनी जी तुळशी आहे, त्या तुळशीजवळ एक आदोळ्याचा भात शिजवून ठेवला होता आणि ढकू म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या गोळा केल्या, हे भिक्षुकी मागून केल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एका टोप्यात त्या ढकलून दिल्या आणि त्याचं नाव ढकू पडलं. आणि ढकू आम्ही केल्यानंतर आजची परंपरा अशी आहे की अनेक भाविक हा ढकूचा प्रसाद आपल्या घरी नेतात. म्हणजे घरीच नाही, मुंबई, पुणे इथपर्यंत आमचा ढकूचा प्रसाद जातो आणि हेच खरं त्यांचं प्रसाद होणार. धोंडपाड्याच्या तुकाराम बीजेचं हे मोठं वैभव. सर्वांना उठून उभा राहा, हातामध्ये फुले घ्या. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. खाली बसा.